समाजाच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 2006 मध्ये राणादादाच्या हातामध्ये नगर परिषद आली आणि विकास कसा असतो आणि शहराच्या सर्वसामान्य लोकांना एक केंद्रबिंदू मानून विकास कशा पद्धतीने केला जातो अशा पद्धतीने मी नगराध्यक्ष आणि राणादादाचं संपूर्ण मार्गदर्शन या मार्गदर्शनाखाली आपण या 2006चा पुढचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. आता पुढे एक हायलाईट फोटो तुम्हाला दाखवतो. ही आपली क वर्गाची नगरपालिका होती. क वर्गाची नगरपालिका अतिशय चांगलं काम केलं म्हणून 7-8 मध्ये चांगलं काम केलं म्हणून 8-9 मध्ये ब वर्गाची नगरपालिका क वर्गाची नगरपालिका ब मध्ये गेली. तिथून ही पहिली स्टेप आपल्या विकासाची. आपण शहरामध्ये दादाचा जो पंचसूत्री कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये हे फोटो ऑलरेडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या बगीचेचे आहे. हा वरचा फोटो समतानगरमधला बगीचा आहे. हा जिजामाता उद्यानातला बगीचा आहे. हा खालचा फोटो संभाजीनगरचा बगीचा आहे. हे जिजामाता उद्यानामध्ये तयार केलेलं कारंजा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मान्य केला. शासन दरबारी त्याचा 1 रुपयाही निधी न घेता नगर परिषदेच्या स्वखर्चातून स्वनिधीतून हा पुतळा पूर्णपणे उभा केला. हे नाट्यगृह, त्याच्यामध्ये काय निधी शासनाचा आणि काय निधी नगर परिषदेचा त्याच्यामध्ये आपण हे केलं. हे शहरामध्ये अतिशय सुंदर असे सार्वजनिक शौचालय 2 केले आपण. 2 ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस उजनीचं पाणी या ठिकाणी आणलं तर त्याचे जलशुद्धीकरण केंद्र आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं नूतनीकरण करून अतिशय चांगलं केलं. या जे पाण्याच्या टाक्या आहेत ते उजनीचं जे पाणी आपण आणलं तर हा निधी तो निधी नव्हता त्याच्यात नाही. त्याच्या आजवर एक 3 कोटी रुपये ढोबळे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्याला दिले होते. त्याच्यातून आपण हे सुरुवातीला मला आवश्यक पाण्याच्या टाक्या अगोदर करून घेऊन या. कारण जेव्हा उजनीचं पाणी येईल आणि ह्या सगळ्या लाईन अंतरल्या जातील तर त्वरित आपल्याला पाण्याचं प्रात्यक्षिक दाखवता येईल. अशा पद्धतीने ह्या पाण्याच्या टाक्या केल्या. त्याबरोबर ते साल पण सांगा कोणत्या वर्षी होती. हे सगळं काम 2006 ते 2009 एवढ्या पिरियडमध्ये झालं. हे काम 2.5 ते 3 वर्षामध्ये हे पूर्णपणे शहराच्या गरजेनुसार शहराच्या आवश्यकतेनुसारची पूर्णपणे ब्ल्यूप्रिंट आपण तयार केली आणि
पूर्णपणे राणादादा सुरुवातीला 2006-07 मध्ये राज्यमंत्री होते आणि ते राज्यमंत्री असल्यामुळं दर बुधवारी कॅबिनेटची मीटिंग असायची. त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मला बोलावलं जायचं. मी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस मुंबईला असायचो, 3 दिवस इथं असायचो. आणि तिथं त्यांच्या ओळखीमुळे आणि त्यांची जी कामाची तत्परता होती की आपण मंत्री झाल्यानंतर विकास करायचा तर त्याला निधी लागतो तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सतत बैठका व्हायच्या आणि जो निधी आहे तो निधी त्यांनी ओढून आणायचा आणि मग हे विकास आपण करू शकतो. कालच्या बैठकीचा विषय आणि आजचा विषय की हे नगरपालिका कशी चालवायची असते, कशी चालवली जाते बरं का, हे तुम्हाला मी समोर मांडलं. ज्यावेळेस 9 मध्ये मला आमचे जे ठरलेले आमच्या एका मित्राला काय ते चार्ज द्यायचा होता. मला चार्ज देताना त्यावेळेस कुठलीही पद्धतीची पाणीपट्टी थकबाकी 1 रुपया नगर परिषदेकडे शासनाची नव्हती. PWDची पाण्याची पट्टी असते. तुटी ब्लिचिंग पावडरचे पैसे 1 रुपयाही देणं नव्हतं. सांगायचा उद्देश की कुठल्याही पद्धतीचं नगर परिषदेकडे 1 रुपयाही देणं नव्हतं. मी रजेवर जाताना जे काय खात्यामध्ये शिल्लक होते 3.5 ते 4 कोटी रुपयाची मी FD करून रजेवर गेलो होतो. आता हा विषय समजून घ्या तुम्ही की एक नगर परिषद पहिल्यांदा नगर परिषद FD करते बरं का. शासनाचा निधी तर वेगवेगळ्या खात्यामध्ये असतो, परंतु जे नभ फंडामध्ये जो पैसा असतो त्या पैशाची आम्ही FD केली. इतका पैसा शिल्लक होता आणि मग त्याच्यानंतरचा हा पुढचा काळ जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आला. या पत्रकार परिषदेमध्ये जो विविध चौकशा नेमल्या. आता चौकशाचे ह्याच्यामध्ये बऱ्याच चौकशा म्हणजे काय काँग्रेस कमिटीने एक पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्याला की या नगर परिषदेची 16 ते 22 या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी. त्याच्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुरत महाराज साळुंके यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलं. त्यांनी शासनाला कळवलं की 16 ते 22 या कार्यकाळातील पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल काकडे त्यांचे शहराध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवर 16 ते 22 या कार्यकाळातील चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी पत्र दिलं. सागर राजेंद्र कदम यांनीही या काळातील चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी आणि शासनाला कळवलं. आता शिवसेनेचे सागर राजेंद्र कदम यांनीही या काळातील चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी आणि शासनाला कळवलं. सांगायचा मुद्दा असा येतो की वेगवेगळ्या लोकांनी याच काळातली चौकशी करावी अशा पद्धतीचा रेटा का मांडला असेल तर त्यांना कुठं ना कुठं तर वास आला की या नगर परिषदमध्ये चुकीचं काम चाललंय किंवा भ्रष्टाचार होतो. चुकीचं काम म्हणजे भ्रष्टाचार. हे काल हे सगळं करत असताना मग त्याची एक शासनाने चौकशी समिती नेमली.